सत्ताधारी विधायक बबनराव लोनीकर द्वारा किसानों को लेकर किए गए विवादित बयान ने पूरे महाराष्ट्र के किसानों में भारी आक्रोश पैदा कर दिया है। इस बयान के बाद अब यवतमाल व वाशिम के सांसद संजय देशमुख ने सत्ताधारी विधायक बबनराव लोनीकर को कड़ी चेतावनी दी है। लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। आमच्या शेतकरी बांधवाबद्दल जे बोलले, जो लोणीकर इतक्या वेळा मंत्री राहिले, आमदार राहिले, त्यांना एवढी सुद्धा माहिती नाही की जे काही सरकारकडे पैसे जमा होतात ते गरीब सामान्य माणसाच्या टॅक्समधून झालेले पैसे जमा होऊन त्या ठिकाणी या पैशाचा उपयोग जे काही सत्ताधारी लोक आहेत ते करतात। परंतु लोणीकरांना हे माहीत नाही की ते काही उपकार करून नाही राहिले। लोणीकर त्यांना जनतेजवळ भीक मागितली आणि त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी देतो म्हणून असं या तिन्ही पक्षाच्या लोकांनी सांगितलं। परंतु अजून सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भात हे ठोस भूमिका घेत नाही। आम्ही सुद्धा या ठिकाणी लोणीकरांचा तीव्र निषेध करतो आणि त्यांना या ठिकाणी सूचना आणि वॉर्निंग देतो की या ठिकाणी शेतकऱ्याच्या बद्दल जर पुन्हा ते वक्तव्य करतील तर यवतमाळ जिल्ह्यातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी लोणीकरांना या ठिकाणी जाब विचारतील आणि त्यांना सोडणार नाही, तशी भूमिका आम्ही घेतलेली आहे।